हरिओम. आज बुधवार 1 एप्रिल 2026 चैत्र शके 1948. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. संगतीचे जीवनात अतिशय महत्त्व आहे. ऐकूया. आयुष्यात संगतीला फार महत्त्व असतं. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो. संत संगती लाभणं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ही पूर्वपुण्याईमुळेच लाभते. ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात, हे आपण पाहतो. समजा काही लोकांनी इथे यायचं ठरवलं. एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ, दुसरा बैलगाडीने निघाला, तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला, तर चौथा मोटारने आला. सर्वजण एकाच जर ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल. म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले. खरंय. संगतीची दुसरी गंमत अशी आहे की ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्या पुढे आपलं कर्तृत्व लोप पावतं. इथून पुष्कळ मुलं शिक्षण घेऊन पुढे कुणी वकील झाले, कुणी डॉक्टर झाले. परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्न केली. त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील, परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलीण बाई झाली, डॉक्टरशी लग्न केलेली डॉक्टरीण झाली. असं जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्याला येतात तर सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे. आपण तिकीट काढून गाडीत बसतो आणि मग आपल्या शेजारी कोण येऊन बसेल ते आपल्या हाती नसतं. तो विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाईलाजाने तिथेच बसावं लागतं. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक, घातक असते. उलट सत्पुरुषाची संगत ही उत्तम, लाभदायी ठरते. सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार प्राप्त होतात. एखादा साधू बैरागी असेल, झाडाखाली बसला असेल, तो स्वतः उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळी उपाशी राहतील. समर्थांकडे कुणी गेला तर ते म्हणतील मी भिक्षेची झोळी घेतो, तूही घे, दोघंही भिक्षा मागून आणू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ. पण संत गृहस्थाश्रमी असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला तो वाटेल ते करून खायला घालील. अन्नानुसार वासना बनते, म्हणून संतांच्या घरचं अन्न मागून घेऊन खावं. संतांची देहाने संगती लाभणं सुलभ नाही. तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असू आणि जवळ राहत असलो तरी प्रपंच कामधंद्यामुळे 24 तासात त्याच्या सान्निध्यात कितीसा राहता येणार. मग देहसंगतीचा लाभ कितीसा मिळेल. तेव्हा नामाची संगत ही सर्वांना सदा सर्व काळ लाभण्यासारखी उत्तम सत्संगत होय. परमार्थ साधण्यास सत्संगती फारच उपयोगी पडते. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.